नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण उपवासाचं भगर बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतला आहे. 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. मीठ, बटाटं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. चला तर आपण आता बनवूया. भगर बनवण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये. तेल गरम झालं, त्यामध्ये आपण कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊ. हिरवी मिरची व्यवस्थित भाजली की आपण त्यामध्ये कट केलेला बटाटा टाकू. बटाटा 1 मिनिट चांगलं परतून घेतला आहे. त्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊ. मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलंय. भाजलेले शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटून घेतलं होतं मी. चवीप्रमाणे मीठ. आता पाण्याला उकळी आली की आपण आपली भगर स्वच्छ धुवून यामध्ये टाकू. बघा, मी भगर व्यवस्थित धुवून घेतला आहे. आता आपण ते पाण्यामध्ये टाकून घेऊ. आपण आता आपली उपवासाची भगर आपण 10 मिनिटं शिजवून घेऊ. 10 मिनिटानंतर बघा, आपलं भगर तयार झालं आहे. चांगलं मऊसूत शिजलं आहे. बघा, तयार आहे आपलं उपवासाचं भगर. तुम्ही पण असं उपवास जर असेल तर भगर नक्की बनवून बघा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.